हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र. हरकतींसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंना आक्षेप. मतदार यादी सुधारणा न झाल्यास कठोर पावलं उचलणार. विरोधकांनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षांकडून सुद्धा नाराजी व्यक्त. अंबरनाथमधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचाही आरोप. माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासतीये. परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण. हत्येतील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का? चर्चेला उधाण. आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती सुद्धा भरडली जाते. धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त. गव्हाबरोबर किडेही रगडले जातात असंही विधान. मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी. पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका. अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला होता संशय. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. विलेपार्लेतील स्मशानभूमीमध्ये धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार. धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वात विलीन. भाजपचं उद्या राज्यभरात घर घर राम हे अभियान. प्रत्येक घर, सोसायटी आणि आस्थापनांमध्ये केशरी ध्वज फडकवा. मुख्यमंत्री फडणवीसांचं जनतेला आवाहन. नागपूरच्या सावनेरमध्ये महिलेनं भाजप आमदार आशिष देशमुखांसमोर मांडली व्यथा. माझा मुलगा हरवला असं म्हणत महिलेचा आक्रोश. म्हणणं न ऐकताच आशिष देशमुखांचा काढता पाय. राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणारा ठाण्यातील परप्रांतीय रिक्षाचालक अटकेत. तर कारवाईनंतर माफी मागितली. यहा भैयाओं का राज चलता है असं म्हणत केली होती दादागिरी.